नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 26 मार्च 2022 रोजी झालेली गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका सरावाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या येऊन गेलेल्या प्रश्नपत्रिका आहेत. अशा अनेक प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं आपला आत्मविश्वास वाढतो. अनेक प्रश्न वारंवार विचारले जातात. अधिक कोणत्या प्रश्नाला महत्त्व दिले जावे यातून हेही कळते. कोणता प्रश्न कोणत्या प्रश्नात किती गुणासाठी विचारला जातो याची ही माहिती मिळते. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजतं. पाहूया. या ठिकाणी प्रश्न पहिला ए 4 गुणांचा आहे. अचूक पर्याय निवडा. पुढील प्रत्येक प्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF आणि कोण A45 तर कोण D दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण एकरूप असतात. Aला D हा संगत कोण आहे, Bला E आणि Cला F. A जेवढ्या मापाचा असेल तेवढाच D असतो. A 48 अंशाचा आहे तर या ठिकाणी D सुद्धा 48 अंशाचा. अचूक पर्याय ए. O केंद्र असलेल्या वर्तुळातला BP या बाह्य भागातून AP ही ए बिंदूपाशी स्पर्शिका काढली आहे. OP 12 सेमी असेल तर कोण OPA 30 अंश असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल. या ठिकाणी आपण कच्ची आकृती काढली तर आपल्या लक्षात येईल. O वर्तुळ केंद्र आहे. P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला AP ही A बिंदूपाशी स्पर्शिका आहे. OP 12 आहे म्हणजे O पासून P या बाह्य बिंदूपर्यंतचं अंतर 12 आहे. कोण OPA हा 30 अंशाचा कोण आहे तर वर्तुळाची त्रिज्या सांगितलेली आहे. वर्तुळाची त्रिज्या जी PA आहे हा 30 मापाचा कोण आहे. हा 90 मापाचा आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय आणि हा 60 राहिला साहजिकच. 30 60 90 मापाच्या प्रमेयामध्ये 30 मापाच्या कोणासमोरील भुजा काटकोनासमोरील भुजा OP कर्ण आहे, कर्णाचे निम्मे असते. 30 मापाच्या कोणासमोरील भुजा कर्णाचे निम्मे असते. OP हा कर्ण 12च्या निमपट OA 6. अचूक पर्याय या ठिकाणी C आहे. रेषा AB ही x अक्षाला समांतर आहे. A बिंदूचे निर्देशक 1 3 आहेत तर B बिंदूचे निर्देशक टिंबटिंब असलेले AB रेषा x अक्षाला समांतर आहे. हा x अक्ष आहे. A या बिंदूचे निर्देशक 1 3 आहेत म्हणजे हा 1 इथं आहे, हा 3 इथं आहे. ओके. तर B बिंदूचे निर्देशक या ठिकाणी असा असले हा रेषाखंड हा दुसऱ्या चरणामध्ये असेल. A बिंदूचा आणि B बिंदूचा जो या ठिकाणी y निर्देशक आहे तो 3च आहे. इथं पण 3च आहे. मग y निर्देशक 3 असणारा बिंदू फक्त या ठिकाणी D आहे. हा असूच शकत नाही कारण AB या ठिकाणी x अक्षाला समांतर आहे आणि म्हणून AB या रेषाखंडावरील प्रत्येक बिंदूचा y निर्देशक 3च असणार. मग -5 3 म्हणजे असा असेल x अक्षावरचा -5 आणि y अक्षावरचा 3 म्हणून अचूक पर्याय नंबर D. ओके. 2 tan 45 - 2 sin 30 बरोबर त्याची किंमत काढायची आहे. tan 45 म्हणजे 1, 2 गुणिले 1 वजा 2 sin 30. sin 30 म्हणजे 1/2. 2 गुणिले sin 30 ची किंमत 1/2. 2ला 2 गेले. हे बे एके बे 2 वजा 1 1. ओके. अचूक पर्याय B. ओके. अशा पद्धतीने हे 4 प्रश्न होते. B आहे. खालील प्रश्न सोडवा. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC हा 90 आहे. कोण BAC आणि BCA हे दोन्ही 45 मापाचे आहेत. AC बरोबर 9 वर्गमुळात 2 आहे तर ABची किंमत काढा. त्रिकोण ABC हा 45 अंश 45 अंश आणि 90 अंश मापाचा आहे. 45 अंश 45 अंश मापाचा हा त्रिकोण ABC असल्यामुळं गुणधर्मच आहे, प्रमेयच आहे. कर्णाची लांबी एकरूप बाजूच्या वर्गमुळात 2 पट असते. कर्ण 9 वर्गमुळात 2 आहे. एकरूप बाजूची लांबी काढायची आहे.
एकरूप बाजू आणि गुणिले वर्गमुळात 2. दोन्ही बाजूचे वर्गमुळात 2 गेले, त्यामुळे एकरूप बाजू काय मिळाली? 9 मिळाली. बरोबर 9 सेमी. त्यामुळेच आपल्याला एकरूप बाजू म्हणजे इथं आपल्याला ए बी विचारले आहे. ए बीची लांबी 9 सेमी. म्हणून 9 सेमी. ओके. दुसरा प्रश्न आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहेत. जर मापकंस ए बी 21 असेल तर मापकंस सी डी किती किंवा काढा. या ठिकाणी हा ओ केंद्र असणारा वर्तुळ आहे. जीवा ए बी आणि जीवा सी डी एकरूप आहेत. आणि एकरूप जीवांचे निगडीत कंस एकरूप असतात, संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळात, महत्त्वाचा शब्द, एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजे माप कंस ए बी बरोबर माप कंस सी डी. हा ए बी कंस आणि हा सी डी कंस समान मापाचे आहेत. मग ए बी या कंसाचं माप 120 दिले, मग माप कंस सी डीचं तेच माप. ओके. अशा पद्धतीनं मापकोन सी डी. ओके. मध्यगा संपाद बिंदूचा वाय निर्देशक काढायचा आहे. समजा A4 - 3 हा AX1 Y1 समजला. हे शिरोबिंदूंचे निर्देशक आहेत त्रिकोणाच्या. याला आपण A समजला, 4 - 3 X1 Y1. याला B समजला, 7 - 5 ला X2 Y2 -2 1 ला आपण C समजला, X3 Y3. ओके. तर मध्यगा संपाद बिंदू GXY मानला आपण, तर G बिंदूचा वाय निर्देशक फक्त विचारलेला आहे. बरोबर Y1 अधिक Y2 अधिक Y3 भागिले 3. Y1 आहे या ठिकाणी -3, Y2 5 आणि Y3 1. -3 अधिक 5 अधिक 1. -3 अधिक 5 अधिक 1 भागिले 3. -3 5 1 6 6 भागिले 3. 5 1 6 7 3 गेले 3 भागिले 3 बरोबर 1. वाय निर्देशक जीचा म्हणजे मध्यगा संपाद बिंदूचा. बरोबर 1. चौथा प्रश्न आहे, जर जाय साइन थिटा बरोबर कॉस थिटा तर थिटाचे माप किती. या ठिकाणी साइन थिटा बरोबर साइन 45 अंश, त्याची किंमत 1/√2 आहे. आणखी कॉस थिटा बरोबर कॉस 45 ची किंमतसुद्धा 1/√2 आहे. ओके. पहा या ठिकाणी हा त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण 45 अंश 45 अंश आणि 90. काटकोन करणाऱ्या बाजू 1 मांडल्या तर कर्ण वर्गमूळ 2 आहे. ओके. पायथागोरसच्या प्रमाणे 1 चा वर्ग 1 1 चा वर्ग 1 1 आणि 1 2 2 चा वर्गमूळ 2. साइन 45 आपण इथे घेतला तर समोरील भुजा भागिले कर्ण, आणि आपण कॉस 45 घेतला तर लगतची भुजा भागिले कर्ण,
तीच किंमत मिळाली. ओके, त्यामुळे थिटा 45 असला पाहिजे. थिटा बरोबर 45. ओके. प्रश्न दुसरा ए आहे. 4 गुणांचा खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. या ठिकाणी प्रश्न पहिल्यातला बी होता 4 गुणांचा. त्यामध्ये 4 चूक प्रश्न असतात. प्रत्येक 1 गुण जादा नसतो. त्यामुळे प्रश्न पहिला अत्यावश्यक आहे. एकाही प्रश्नाला जादा उपप्रश्न नसल्यामुळं एखादा मार्क्स पैकीच्यापैकी पडण्यासाठी प्रश्न पहिल्यामध्ये जाऊ शकतो. चांगली तयारी करून ठेवावी. प्रश्न दुसरा एक, खालील कृती पूर्ण करा. 3 आहेत या ठिकाणी, पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक कृतीमध्ये उपप्रश्नाच्या कृतीमध्ये 4 चौकड्या असतात. प्रत्येकी अर्धा गुण म्हणजे 2 गुणांचा एक प्रश्न. असे 2 सोडवायचे आहेत, 3 असतात. हा या ठिकाणी आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P मध्ये छेदतात. रेख AC व रेख BD परस्परांना P मध्ये छेदतात. AP भागिले CP, AP भागिले CP बरोबर BD भागिले PD किंवा DP असेल तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण CDP समरूप दाखवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. त्रिकोण ABP आणि त्रिकोण CDP जे समरूप दाखवायला सांगितले तेच घेतले. AP भागिले CP बरोबर BP भागिले DP दिलेलंच आहे पक्षामध्ये. आणि शिवाय आता हा कोण APB आणि हा कोण DPC किंवा CPD हे कसले कोण आहेत? विरुद्ध कोण आहेत. ओके, कोण APB इथं पक्ष, चौकट पहिली पक्ष दिले म्हणून, आणि APB बरोबर DPC विरुद्ध कोण आहेत. आता आपण बघितलं DPC, APBला DPC विरुद्ध कोण आहेत. आणि मग त्रिकोण CDP आणि त्रिकोण APB, त्रिकोण APB आणि त्रिकोण CDP दिलेले हेच त्रिकोण आहे. त्यातला हा आहे पहिला, तोच दिलेला इथं. ओके, समरूप त्रिकोण CDP. या ठिकाणी बाकोबा कसोटी, यामध्ये 2 बाजू आहेत, त्यांच्यामधला हा कोण आहे? बाकोबा कसोटी म्हणजे बाकोबा कसोटीने एकरूप आहेत. अशा पद्धतीनं दुसरा त्यातला आहे. आकृतीत ABCD हा आयत आहे. चौकोन ABCD आयत आहे. AB 5 आहे, AC 13 आहे. AB 5 आहे, AC म्हणजे कर्ण 13 आहे. तर बाजू BC काढण्यासाठी कृती पूर्ण करा. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. आयताचा प्रत्येकोण काटकोन आहे. B म्हणजे काटकोनच असणार आहे. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण पहिली रिकामी जागा आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी कर्ण आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. AB वर्ग AB 5 त्याचा वर्ग 25 बरोबर BC वर्ग काढायचे. AC वर्ग AC कर्ण 13 आहे. 13चा वर्ग 169. त्यामुळं आपल्याला BC वर्ग काढण्यासाठी 169 मधून म्हणजे अधिक 25 पलीड गेले. म्हणजे BC वर्ग बरोबर 169 वजा 25. 169 मधनं 25 गेले, 144 उरले. हा BC वर्ग बरोबर 144 आहे. BC वर्गाचं वर्ग म्हणून BC आणि 144चं 12. त्यामुळं BC 12 काढण्यासाठी आपण कृती पूर्ण केली. 1 2 3 आणि वरती 4 चौकटी प्रत्येक अर्धा गुण. दुसऱ्यातला तिसरा प्रश्न आहे. कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणले सेक थिटा हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. डावी बाजू काय आहे? साइन कॉट थिटा अधिक टॅन थिटा. कॉट थिटा म्हणजेच कॉस थिटा भागिले साइन थिटा अधिक टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा भागिले कॉस थिटा. साइन थिटा रिकामी जागा, 2 अपूर्णांकांची बेरीज, छेद सारखा नाही म्हणून कॉस थिटा गुणले कॉस थिटा कॉस वर्ग थिटा अधिक
साइन थिटा गुणिले साइन थिटा साइन वर्ग थिटा भागिले छेदांचा गुणाकार साइन थिटा गुणिले कॉस थिटा. कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा म्हणजे 1. ओके, कारण साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. आता स्वतंत्र मांडायचे 1 भागिले साइन थिटा म्हणजेच 1 भागिले साइन थिटा स्वतंत्र मांडला गुणिले 1 भागिले कॉस थिटा. 1 भागिले साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा गुणिले 1 भागिले कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. म्हणजे कोसेक थिटा गुणिले सेक थिटा मिळालंच आपल्याला. ती बाजू आहे ती दाखवायची होती. ओके, हे कोसेक थिटा गुणिले सेक थिटा बरोबर कॉट थिटा अधिक टॅन थिटा. ओके, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या. आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. सोप्या भाषेत असल्यामुळे त्यांच्याही गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद.